वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश. पवार काका पुतणाचा शुगर इन्स्टिट्यूटवर पगडा. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअप कॉल. महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये संभाषण. मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलं. मुंबईत बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहणार. शतकानुशतकाचं हिंदूंचं स्वप्न पूर्ण झाले. जन्मभूमीवर राम मंदिर पूर्ण झाले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिलेली 2800 जन्म प्रमाणपत्र बोगस. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिलेली 2800 जन्म प्रमाणपत्र बोगस. छत्रपती संभाजीनगरमधील बोगस प्रमाणपत्र झाली रद्द. छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा थरार कोल्हापूरकर अनुभवणार. अफजल खानाचा कोथळा काढणारी वाघनखं पोहोचली कोल्हापुरात. वाघनखांचं कोल्हापुरात प्रदर्शन सुरू. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर. आंध्राच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोंथा चक्रीवादळ. आंध्र किनारपट्टीवरील अनेक शाळांना सुट्टी. पावसामुळे नाशिकमधील द्राक्ष शेती धोक्यात. फळधारणा न झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. अमित शहा यांची तुलना महाअजस्त्र अजगराशी. निर्धार मेळाव्यात उद्धव यांची जीभ घसरली. जैन मुनी निलेश चंद्र विजय यांचं 3 नोव्हेंबर पासून उपोषण. दादर कबूतरखाना बंद केल्याच्या निषेधार्थ उपोषण. रेल्वे स्थानकावर जन्मलेलं बाळ बरं झालं. बाळाला हृदयाला छिद्र असल्याचं आलं होतं दिसून. बाळ आणि आई कोपर रुग्णालयात होते दाखल. मनसेच्या मोर्चाचा पहिला टीझर आला. मुंबईत मनसेचा 1 नोव्हेंबरला मोर्चात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. मुख्यमंत्री कुठल्या अधिकारात निंबाळकरांना निर्दोष ठरवतायत. सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना थेट सवाल. फलटण बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा दावा वादात. नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी दिवाळी. मिलन कार्यक्रमात वाजले की 12वर ठेका. पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल. पैशाच्या लालसेपोटी प्रमोद महाजनांची हत्या. प्रकाश महाजनांचा खळबळजनक आरोप. सारंगी महाजनांनी आरोप फेटाळले. केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. SIRचा दुसरा टप्पा जाहीर. 12 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचा समावेश. वरळी मतदार 19,333 मतदारांची गडबड. बऱ्याच मतदारसंघात वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच. वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं. आदित्य ठाकरेंचा आरोप.